कोकणामध्ये घर बांधताना तुम्ही जरा नीट विचार करा की बाबा मला घर कुठे बांधायचं आहे आणि हे जे घर आहे हे लॉंग टर्म असणार आहे. ओके, म्हणजे मी आहे, माझी मुलं आहे, तर ती पण तिथे जाऊन त्या घराचा उपभोग घेणार आहे. तुमच्या घरामधल्या प्रत्येक व्यक्तीशी कन्सल्ट करा की बाबा कोकणामध्ये घर बांधायचं आहे ना, नक्की घर घ्यायचं आहे ना. बघ, आई वडील आज म्हणतायत की बाबा मी घर घेतो, पण मुलाशी तर कन्सल्ट करा की बाबा मुलाला तुम्ही गावाची ओढ लावली आहेत का, कोकणाची ओढ लावली आहेत का. तुमच्या पश्चात तुमचा मुलगा जाऊन तुमची जी प्रॉपर्टी आहे, ऍग्रिकल्चर प्लॉटवरती घर असेल किंवा एन ए प्लॉटवरती घर असेल, तो तिथे जाऊन राहणार आहे का, तो त्याचा आनंद घेणार आहे का. तुम्ही एक कन्सल्ट करा आणि त्यानंतरच तुम्ही पुढे जा. आणि मी तर तुम्हाला नेहमीच ऍडवाइस करेन, तुम्ही ज्या तालुक्यामधून बिलॉंग करता कोकणामधून, जिथे तुमचं मूळ घर आहे, तो तालुका किंवा त्याच्या आजूबाजूचा तालुका, इथेच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे तुमच्या गावाशी, मूळ गावाशी, तुमच्या कल्चरशी, तुमच्या कम्युनिटीशी तुमचा एक कनेक्ट नेहमीच राहतो आणि तुम्हाला आजूबाजूला फिरायला पण मजा येते. आपलं जे मूळ गाव असतं तर त्याच्यातली जी देवळं आहेत, ओके, तर तिथे जाण्याची मजा, तिथल्या कम्युनिटीमध्ये, भावकीमध्ये मिसळण्याची, वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये पार्ट घेण्याची जी मजा आहे ना, तर ती काय वेगळीच आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.